नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण आलो आहोत बिडकीन परिसरातील निलजगाव येथील एक युवा शेतकरी साईनाथ अण्णा कावरे यांच्याकडं त्यांचा स्वतंत्र जनरल स्टोअर व टायर दुकानाचा स्वतंत्र व्यवसाय आहे. शेतकरी नेते म्हणून त्यांची परिसरामध्ये चांगल्या प्रकारे ओळख आहे. ते ग्रामपंचायत सदस्य आहे या भागामध्ये. तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेगवेगळे आंदोलन देखील केले आहे. तर वेगवेगळे आंदोलन करताना त्यांचं एक टावर संदर्भात त्यांनी केलेले एक आंदोलन प्रसिद्ध आहे. जे सबस्टेशन होतं त्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यासाठी त्यांनी वेगवेगळी एक आंदोलन केलेले. त्याचबरोबर 2019ची विधानसभासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता व तो उमेदवारी अर्ज त्यांनी वापस घेतला होता. त्यामुळे परिसरातील आमदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे व त्यांना या ठिकाणी चांगली प्रसिद्धी आहे. तर असे साईनाथ अण्णा कावरे हे आज आपल्यासोबत शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तर नमस्कार साईनाथ भाऊ. साईनाथ भाऊ यांची आपण या ठिकाणी आज मुलाखत घेत आहोत. तर मी त्यांना काही प्रश्न विचारतो तर तुम्ही त्याचे उत्तर द्या. तर आपण शेतकऱ्यासाठी वेगवेगळे कामं केले. तर बिडकीन सर्कलमधील व पैठण भागातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत या थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगत होतो. शेतकऱ्याच्या समस्या खूप आहेत, पण माझी एक आमची म्हणजे गावकऱ्याची किंवा बिडकीन सर्कल किंवा तालुक्याच्या वतीनं आमची म्हणजे पीक कर्जमाफी ही झाली पाहिजे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यामध्ये काही दुजोरा नसला पाहिजे. कारण राजा सुखी आहे पण प्रजा दुखी आहे. कारण आज शेतकऱ्याचे हाल म्हणजे ओला दुष्काळ जाहीर झाला, तो करणे काळाची गरज आहे. ओल्या दुष्काळात त्यांना 50,000 रुपये एकरी प्रमाणे दिले गेले पाहिजे. कारण शेतकऱ्याचे हाल इतके आहे की मी स्वतः शेती करतो सर. कारण यामध्ये चिखलात चालणं म्हणजे त्याला वजं घेऊन चालणं आणि वजं आणणं. आता ओल्या पावसामुळे काय झालं, कापूस, सोयाबीन, तूर, मका सर्व पिके नासाडी झाली पूर्ण तालुक्यात नव्हे, मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागात झाली त्या भागात पंचनामे करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ही माझी विनंती, कळकळीची विनंती शासनाला. बरोबर आहे. एक महत्वाचा मुद्दा साईनाथ भाऊ यांनी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर सांगितला की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. ओला दुष्काळ या ठिकाणी शासनाने जाहीर करायला पाहिजे होता, परंतु तो जाहीर नाही केला. व अनुदानासंदर्भात काय सांगाल तुम्ही? अनुदान तर पंजाबाने 50,000 रुपये एकरी प्रमाणे दिले गेले पाहिजे. कारण दिवाळी तर पुढे लांबल्या गेली. दिवाळीच्या अगोदर गोड होणार होती शेतकऱ्याची, ती झाली नाही. ती नाराजगी आता काय शासनाकडे काय यंत्रणा कमी पडली की काय काही समजाना. कारण शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. पण माझा शेतकरी जगला पाहिजे व देशाचा सैनिक हा एक जगला पाहिजे. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याच्यासाठी महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व पाहिजे. कारण काय होतं, शेतकरी आणि सैनिक जर जगला तर ह्या जगाला कोणीही वाकड्या नजरेनं व शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आपण बघतो आपल्या पैठण जो शहर आहे, पैठण तालुका आहे, हे जायकवाडी धरणासाठी प्रसिद्ध आहे. तर जायकवाडी धरणाचा आपल्या शेतकऱ्यांना काय फायदा आहे? आपल्या शेतकऱ्यांना फायदा नाही. आपल्या ऊसाला धरण आहे पण कोरड्याला घशाला कोरड आहे. कारण काय झालं, आपल्या ह्या भागामध्ये जर तलावात जर पैठणचं पाणी आणून सोडलं, कारण पाईपलाईन ऑलरेडी DMIC वळलेलं आहे. दर तलावामध्ये झाडगाव, गाडीवाड, घोडेगाव, निलजगाव, बिडकीन सर्कल व बाकीचा आजूबाजूचा भाग, भिन्नापूर असेल, दुधखेडा असेल, सगळं जे जे तलाव असतील त्यामध्ये पाईपलाईन जर पाणी सोडलं तर पूर्णतः हा जो भाग राहिलेला आहे DMIC वितरित, तो पूर्णतः फुलबागायती होऊ शकतो. माझा हा विश्वास आहे. आणि शक्य का म्हणजे सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. आता काही लिफ्ट बनायचं काम नाही, काही नाही. पाईपलाईन यंत्रणा आहे आणि पाईपलाईन आमच्याकडून आतापर्यंत गेलेली आहे. तर आमच्या तलाव जर सोडलं तर पार धरणापर्यंत ते पाणी नदीनं पास होतं. येलगंगेला आमची येलगंगा आहे, इथून जर निघाली तर हे म्हणजे पूर्णतः लगेच दिनापूर, दुधखेडा पूर्ण भाग हा बागायती होऊ शकतो. आणि बाकी राहिलेला भाग हा पूर्ण तालुक्यात, ज्या ज्या भागात तालुक्याचं जर पाणी नाहीये त्या भागात जमीन ज्या ज्या DMIC वाचलेला आहे त्या भागात पाणी जाणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्याला आता शेती थोडे राहिले, 5-5, 2-2 एकरावर राहिलेली.
त्यामुळे त्यांना बागायती झालं तरच शेतकरी जगेल, नाही तर अन्यथा त्याला उपासमारीची वेळ येईल. खूप महत्वाचा मुद्दा शायनाज भाऊंनी सांगितला, कारण बिडकीन व परिसर हा भाग कोरडा ड्राय राहिलेला आहे. नेहमीच या भागाला माग पिण्याच्या पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न होता, परंतु आता पाऊस झाला म्हणून सध्या पाणी दिसतं, परंतु शेतीसाठी जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं हा त्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बिडकीन DMIC जे परिसरामध्ये झाली याचा आपल्या ग्रामीण भागाला व परिसरातील शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना काय फायदा होईल का तोटा होईल? शेतकऱ्यांना तर मी तर म्हणतो खूप पूर्णतः तोटा झालेला आहे. कारण शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, आता जे काय थोडीफार जमीन भेटणार होती ती काही भेटली नाही, त्याचा मोबदला अजून जे काय गुंठेवारी भेटणार होती ती भेटली नाही. त्याच्यानंतर अजून शेतकऱ्याला शेती घेणं म्हणजे अवक्याच्या बाहेर गेलेलं आहे. आज गगनाला भाव मिळालेला आहे बाकीच्या जमिनीच्या बाजूच्या जमिनीचे, कारण त्यासाठी शेतकऱ्याला आता शेती घेणं काही मेळ खाणार नाही. त्याच्यामुळे मला तर वाटतं काही विकास झालेला नाही आणि सरकार ह्या उद्योगाला सांभाळतं पण शेतकऱ्याला सांभाळत नाही. मेन मुद्दा हा आहे. आणि त्याच्यातल्या त्यामध्ये कारण अशी कंडिशन झालेली का DMIC मध्ये आज म्हणजे ज्या घरातला एक दोन व्यक्तीला कामावर घेतल्याच गेलं पाहिजे तर तो शेतकरी आज जगेल जो शेती गेलेला आहे. आणि बाजूबाजूचा पण शेती आणि महाराष्ट्रात म्हणजे बाहेरून येऊन नोकऱ्या मिळतात, पण महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मिळत नाही. ही बाब चुकीची आहे. बिडकीन व परिसरातील शेतकऱ्यांच्या सध्या काय समस्या आहे? बिडकीन परिसरात खूप समस्या आहे, पण त्यावर आता बोलू तुम्हाला मी बोलतो आतापर्यंत जे काय विषय आहे. खूप समस्या आहे. समस्या मांडणं म्हणजे आज म्हणजे आकाशाचे म्हणजे कागद केला आणि समुद्राची शाही केली तरी ती पूर्ण होणार नाही. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक येऊन ठेवलेलं आहे. तुम्ही वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केले व आमदारकीसाठी देखील तुम्ही फॉर्म भरला होता, तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात? हो आहे ना. आम्ही म्हणजे विधानसभेसाठी म्हणजे आम्हाला एक सेवा करायची, समाज सेवा करायची. बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला सांगून दिलेलं आहे का 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायचं. मी त्या तत्वाचा माणूस आहे. त्यासाठी मी उमेदवारी दिल्यास मी जिल्हा परिषदला लढण्याची इच्छुक आहे. सरील साहेबांनी याचा विचार करावा. आपण म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून जर आपल्याला उमेदवारी दिली तर तुम्ही निवडणूक लढू शकता? 100%. त्याचबरोबर तुम्ही परिसरातील कशा प्रकारे लोकांचे समजा प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडू शकता? ते खूप समस्या सोडू शकतो. आम्ही आज म्हणजे बोलून दाखवू शकत नाही, कारण जो बोलतो तो करत नाही. आज म्हणजे जो गरजता आहे वो बरसता नाही, हे बात आहे. आमची म्हणजे कंडिशन तशी आहे का आम्ही जे करू ते जे बोलू तेच करू. आम्ही स्वार्थासाठी काही करणार नाही. हो, नक्कीच. धन्यवाद. तर हे होते आपल्या सोबत आज साईनाथ भाऊ कावरे. हे परिसरातील बिडकीन परिसरातील शेतकरी आहे, युवा शेतकरी, व त्याचबरोबर त्यांचे शिवसेना शिंदे गटाकडून बिडकीन परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आज त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. व या शेतकऱ्याच्या या पुत्राला आपल्या YouTube चॅनलच्या वतीनं आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्यांना जर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिल्यास ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला आज सर्वांसमोर जाहीर केले. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र.